जाणे भक्त भावार्थ संपादूनि निज कर्तव्यार्थ वचन निर्मुक्त होईल बुद्धी प्रेरक साई समर्थ तेच वदविती निज वचनार्थ कथीन यथामती तद्भावार्थ स्वार्थ परमार्थ साधक नव्हे अंध ना रातांधळे डोळे असोन जन आंधळे केवळ या देहबुद्धीची या बळे निजहित न कळे तया ते देह तरी हा आहे ऐसा नाही क्षणाचाही भरवसा पसरितो मी पदरपसा क्षणैक रसाचा खाया थट्टा विनोदी सकळा प्रीती बाबांची तो अलौकिक रीती थट्टे तू नाही सारची ठसविती हितकारकती सकळांना जन थट्टेच्या नादी न भरती परी बाबांच्या थट्टेसी लाचावती कधी की आपुले वाट्यास येती वाटची पाहती आवडीने थट्टा कोणास बहुधा नावडे परी ही थट्टा परम आवडे वरी अभिनयाची जोड जम जोडे कार्याची रोकडे तै साधे सहज अभिनव अप्रयास सस्मित वदन नयन विलास किंहि जम थट्टेत भरे रस तियेची सुरसता अवर्ण्य आता कथितो एक अनुभव कथा अल्पबोध अभिनव थट्टे पोटी परमार्थोद्भव शब्द गौरव परिसाते आठवड्याचा प्रतिरविवार शिर्डीस भरतो मोठा बाजार पाल देऊनी उघड्यावर उदीम व्यापार चालतो तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्याचे पडती ढिगार तेली तांबोळी यांचे संभार चव्हाट्यावर बैसती ऐशा त्या एका रविवारी बाबांचे पाशी दोन प्रहरी करिता पादसंवाहन करी नवलपरी वर्तली तो दोन प्रहरचा दरबार नित्याची भरे बहुचिकार त्यात बाजार आणि रविवार लोक अनिवार लोटले उजू बाबांचे सन्मुख बैसून वाकवूनिया खाली मान करीत होतो मी पाद संवाहन नामस्मरण समवेत माधवरावजी वामभागी वामनराव दक्षिणांगी श्रीमंत बुट्टी तये जागी सेवे लागी बसलेले काकाही होते तेथेच बैसले तितक्यात माधवराव हसले का अण्णा साहेब हे तेथे कसले दाणे हे डसले दिसताती ऐसे म्हणून कोटाची अस्तनी बोटाने स्पर्शता माधवरावांनी कोटाची वळ्यांमधूनी दाणे वरूनी आढळले ते काय म्हणून पाहू जाता डावे कोपर लांब करिता फुटाणे दिसले खाली गडगडता मंडळी टिपता देखिली टिपून टिपून गोळा केले 5-25 फुटाणे भरले तेथेच थट्टेस कारण उद्भवले ऐसे घडले कैसेनी तर्कावरी चालले तर्क जो तो विचारात झाला गर्क फुटाण्यांचा कोटाशी संपर्क विस्मय समजता जाहला खाकी कोटाच्या वळ्या त्या किती त्यात हे दाणे कैसे सामावती आलेच कोठून कैशा स्थिती नकळे निश्चिती कवना हे करीता असता पाद संवाहन लावून नामी अनुसंधान मध्येच हे फुटाण्यांचे आख्यान कैसेनी उत्पन्न जाहले इतुका काळ सेवेत जाता कधीच काना पडले हे तत्वता हा वेळ राहिले हीच आश्चर्यता सकळांच्या चित्ता वाटली कोठून फुटाणे तेथे आले